नमस्कार मंडळी, आज तुमच्यासाठी घेऊन येले एक मी स्पेशल गोष्ट. संध्याकाळी कॉलेजातून येले घराकडे बघले तर बाहेर पाऊस पडत होतो, पण आज आमका जावचा होता नेरुराक रिपेरिंगला दिलेली पेटी आणूक. तर घड्याळात वाजत दिलेले पावणे 6 जाणकार म्हणान मी गणू काकांका बोलवलेले पेटी आणूक जाव. तर ते जसे घराकडे येले तशी मी तयारी केलंय आणि आम्ही लगेच निघालो नेरुराक पेटी आणूक जाऊ. गणू काका म्हणाक लागले पावसाचा काय खरा नाही, म्हणून रिक्षेनंच जावचा ठरला. बघता बघता आम्ही कट्ट्याच्या पुढे गेलो आणि पराडीत गेल्यावर संतोष नागवेकरांच्या घराकडे जरा थांबलो, कारण थंय चालू होता गणपती बाप्पा बनवण्याचा काम. चतुर्थीक मोजून 10-15 दिवसच रवलेले, म्हणून संतोष नागवेकर पण जरा होते, पण पेटी आणूक जाऊची म्हटल्यावर त्यांनी आमच्यासाठी वेळात वेळ काढल्यानी आणि लगेच तयारी करून ते पण आमच्याबरोबर निघाले नेरुराक पेटी आणूक जाऊ. काळोख पडाक पडाक आम्ही त्यांच्या घराकडसून बाहेर पडलो आणि संध्याकाळच्या वेळेत आणि पावसाच्या दिवसात आपलं कोकण किती भारी दिसतं या तुमका तर सांगण्याची काय गरजच नाही. तर काळोख पडलेलो आणि आम्ही पोचलो सर्वेश मिस्त्री यांच्या घराकडे नेरुराक, जय आम्ही पेटी दुरुस्तीक टाकलेलो. त्यांच्या घराकडे पोचलो, ते पण जरा कामातच होते. प्रत्येकाची गडबड असता चतुर्थीच्या दिवसात. तर त्यांनी आमची पेटी आमका उघडून दाखवल्यानी एकदम नवीनच केल्यासारखी वाटत होती. संतोष नागवेकरांनी जरा पेटी वाजवून बघितल्यानी तर पेटीचा केलेला काम बघून आमका सगळ्यांकाच भारी वाटला. पेटी रिपेअर केल्यापेक्षा नवीनच घेतल्यासारखा आवाज पेटीचो येत होतो. तर गणपतीक आता थोडेच दिवस राहिल्यामुळे ज्याची त्याची भजनाची गडबड होती, त्यामुळे मिस्त्रींकडे खूप प्रकारचे पेटी रिपेअरिंगला येलेले होते. तर त्यांनी आमका नवीन कवर बिवर घालून नवीन पेटी चकाचक करून दिल्यानी आणि आम्ही काळोख पडल्यानंतर थैसून घराकडे येऊ घड्याळात बघले तर बरोबर 7:18 झालेली आणि आम्ही रात्री पेटी घेऊन परत रिक्षेतून घराकडे गेलो. पेटीचा कवर पण त्याने खूप भारी शिवलेल्याने कवर वॉटरप्रूफ असल्यामुळे आता पावसाची पण काय भीती नव्हती. पेटी घराकडे येल्याबरोबर माका थारो खायचो. पहिलो कपडे काढूच्या आधी पेटी उघडल्या आणि वाजवून बघितलंय. पेटीचा आवाज खूप दिवसांनी ऐकल्यावर असा वाटक लागला की गणपती येऊक आता खरोखरच 10-15 दिवस रवले आहेत. तर ह्या पेटीचं काम खूपच भारी केलेल्याने भाते बिते सगळं नवीन करून दिलेलं. आता कोकणी माणूस फक्त 7 सप्टेंबरची वाट बघता, कारण 7 सप्टेंबर पासून प्रत्येक माणसाच्या घरातून फक्त हेच स्वर ऐका घेतले.